मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। माझा जो कालचा व्हिडिओ जाहीर झाला विवाहाविषयी, त्याविषयी पुष्कळांनी मला विचारणा केलेली आहे आणि पुनरुपी आम्हाला याच्याविषयी अधिक माहिती द्या असं सांगितलेलं आहे। त्यानुसार मी तोच विषय आज पुढे चालवणार आहोत। वास्तविक पाहता मी त्याच व्हिडिओमध्ये बरंचसं काही सांगून झालेलं आहे, परंतु पुन्हा श्रोत्यांची मागणी आहे, तर माझं कर्तव्य आहे की पुन्हा माहिती देणं। कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी माझा मोबाईल नंबर ऐकून घ्या, 9850015558। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। विवाह योग जन्मकुंडलीच्या द्वारे शोधण्याचा एक प्रयत्न। जगामध्ये कुठेही अशी विद्या नाही की ते भविष्यात काही जे घडेल ते सांगेल। मनुष्याच्या बाबतीत म्हणा, काही इतरांच्या बाबतीत, इतर काही गोष्टींच्या बाबतीत, कारण ज्योतिषशास्त्र हे मानवनिर्मित नाही हे लक्षात घ्या। मानवाच्या हातून चुका होतात आणि ज्योतिषशास्त्र हे देवादिकांचं शास्त्र आहे आणि देवादिकांनी सुद्धा जन्मकुंडल्या काढून घेतलेल्या आहे। दशरथ राजांनी रामाची कुंडली काढून घेतलेली होती, आपल्याला ज्ञात आहे। म्हणजे ज्योतिषशास्त्र हे प्राचीन आहे, हे श्रद्धाचं शास्त्र आहे, अंधश्रद्धाचं मुळीच नाही। पुनश्च आपण आपल्या विषयाकडे वळूया, विवाह विषयाविषयी। विवाहाच्या कुंडलीमध्ये जन्मकुंडली आणि विवाहाची कुंडली ही वेगळी असते, हे लक्षात घ्या। प्रारंभदर्शनी जन्मकुंडलीमध्ये पहिलं जे पान असते त्याला लग्नकुंडली म्हणतात, पण लग्न म्हणजे विवाह नव्हे, ते उदयमान कुंडली असते। पुष्कळसे ज्योतिष पंडित तेच त्याच्यावरूनच सांगण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते चुकते। लग्न म्हणजे उदयमान कुंडली, ज्यावेळेला जन्म होतो त्यावेळेला आकाशात जी ग्रहस्थिती असते त्याचा तो पूर्णपणे नकाशा असतो, त्याला विवाह कुंडली म्हणत नाही। विवाह कुंडली वेगळी असते, ती काढावी लागते। आपल्याला जी समस्या आहे त्या समस्येच्या बाबत कुंडली हवी असते। आरोग्याची समस्या असेल तर आरोग्याची कुंडली, व्यवसाय बघायचा असेल तर व्यवसायाची कुंडली आणि विवाह बघायचा असेल तर विवाहाची कुंडली। विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला सर्वतोपरी ज्ञान आणि मार्गदर्शन होत असते। याच्यात बहुतांशी सत्यताच उतरते असं माझ्या तरी अनुभवास आलेलं आहे। आता ह्या विवाहाच्या कुंडलीवरून आपल्याला किती दुरीचं स्थळ मिळेल, कोणत्या दिशेचं स्थळ मिळेल, वर वधू म्हणजे मुलामुलीमध्ये किती वयाचं अंतर असेल, संसार कसा होईल, सुखाचा होईल की नाही होईल, सासू सुनाचे संबंध कसे राहतील, जे स्थळ येणार आहे त्या स्थळाचं, म्हणजे आता रवी म्हटलं की पती आणि चंद्र म्हटलं की पत्नी, या ग्रहावरून आपल्याला त्याचा शोध घेता येतो। म्हणजे आपल्याला जर मुलीला वर हवा असेल तर तो कसा मिळेल, तो कशा स्वभावाचा मिळेल, मुलीला वरचा स्वभाव कसा असेल, तो कुठल्या तऱ्हेचा असेल, संसार कसा करेल, अपत्यप्राप्ती होईल की नाही, आणि मुलाच्या कुंडलीमध्ये वधू कशी मिळेल, कोणत्या चालीरीतीची मिळेल, कोणत्या स्वभावाची मिळेल, याचं सर्वतोपरी ज्ञान आपल्याला विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून येते आणि हे आम्ही मार्गदर्शन करणार आहोत। याचा अनुभव तुम्ही घेणार आहात कालांतराने, वर्ष 2 वर्षात जे काही तुमची मुदत असेल त्याप्रमाणे। काही विवाहाचा काळ असतो, त्या विवाहाच्या काळातच विवाह होतो। पुष्कळसे जण गुरु बघतात, पण गुरु हा स्वतः संन्यासी आहे, भजन कीर्तन करणारा ग्रह आहे, तो मंदिरात राहणारा ग्रह आहे। आपल्याला मंदिरात राहायचं नाही, भजन कीर्तन करायचं नाही किंवा संन्यास घ्यायचा नाही, म्हणून गुरु आपल्याला पाहण्याचं काही गरज नाही। आपल्याला शिक्षणाचा प्रश्न असेल तर शिक्षण खात्याकडेच जावं लागेल। म्हणून आपल्याला विवाहाचा जो कारक ग्रह आहे तो शुक्र आहे। शुक्र हा मुलाविषयी, मुलीविषयी आणि मुलाविषयी हा आकर्षण निर्माण करतो। स्त्रीविषयी, पुरुषाविषयी, स्त्रीविषयी, आणि आकर्षण झालं की मग प्रेम निर्माण होते आणि प्रेम निर्माण झालं की विवाहाला अनुकूलता येते। म्हणून शुक्र बघावा लागतो। गुरु 8वा असला, 12वा असला, 6वा असला तरी विवाह करा, त्याच्यामध्ये गुरुचं काही प्राबल्य नाही। गुरु असतं तरी विवाह करा। माझ्या मोठ्या भावाचा विवाह गुरु असता झालेला आहे, त्याला 3 मुलं आहे, नातू पण आहे। माझ्या मोठ्या मुलाचा विवाह मी शनी अमावस्याला केला होता, त्यावेळेला कुबेर लक्ष्मी योग होता आणि आज तो ज्वलंत शाप चालवतो आहे।
तर असे योग आपल्याला पाहायला पाहिजे. मुहूर्तसुद्धा योग्य पाहायला पाहिजे. अमावस्या हे वाईट नसते. अमावस्येच्या दिवशी तर लक्ष्मीचा उदय झालेला आहे, लक्ष्मीची निर्मिती झालेली आहे. दक्षिण दिशासुद्धा वाईट नसते. दक्षिण दिशेकडे आपण जगातली जे जर ज्वेलरची शोरूम मोठमोठी पाहिली तर ते दक्षिणमुखीच आहे, हे लक्षात घ्या. दक्षिण दिशा वाईट नसते. ते कोणत्या दिशेला कोणत्या कारणाला चालवावे लागते हे ज्योतिषाच्या ज्ञानावरून आपल्याला कळते. म्हणूनच आपल्याला मला सांगायचं आहे की आपल्याला जर बघायचं असेल तर जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आपल्याला आहे. विवाहाच्या स्थानामध्ये आपल्याला परिपूर्ण ज्ञान मिळते आणि विवाहाच्या संबंधातून कुठे केव्हा कसा होईल किंवा नाही होईल आपापल्या प्राप्तीचे योग. आता काय ते जे अपुरं ज्ञान असले, अपुरं गोष्टी असले तर मग आपला संसार भंग होतो, मग घटस्फोट निर्माण होतो, दुरावा निर्माण होतो आणि वादातीतच संसार चालतो. आपल्याला सुखाचा संसार करायचा असेल, सुख आहे कारण आपल्याला पूर्ण आयुष्य आता विवाहाच्या संसाराच्या ज्याच्यात घालवायचा आहे. शेवटच्या अंतापर्यंत आपल्याला संसार करावायचा आहे. मग तो सुखमय कसा होईल, आनंदमय कसा होईल, तो पूर्ण कसा होईल याच्यासाठी आपल्याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते. आणि योग्य कुंडलीवरून आपल्याला याचं ज्ञान मिळते. कुंडली काढणंसुद्धा साधं काम नाही आहे. कॅम्प्युटरची कुंडली असत्य असते, त्याच्यात फक्त गणित असते. त्याच्यात जे काही भरलं असेल, प्रोग्राम भरला असेल तोच बाहेर येईल, तोच प्रिंट होऊन येईल. आणि कारण स्वतः कॅम्प्युटरला अनुभव नाही आहे आणि हे अनुभवाचं शास्त्र आहे. जेवढा अनुभव जास्त तेवढं विद्या पारंगत ज्योतिषी असतात. माझं वय 76 आहे. मी 55-57 वर्ष झाले ज्योतिषी करतो आहे आणि माझे 1 लाखाच्या वर लेख प्रसिद्ध झाले आहे. कोणाला पाहायची इच्छा असेल तर ते माझ्या संग्रही पण आहे. मी अनेक वर्तमानपत्रातून अनेक मासिकातून आजही लेखन करतो आहे. लोकांची सेवा करण्याचं माझं ध्येय आहे. माझ्या पत्नीला येऊन आता 3 तारखेला 11 महिने पूर्ण होते. ती माझ्याहून विद्वान होती, 10 पट विद्वान ती होता. तिच्यामुळेच मी ज्योतिषी झालो. म्हणूनच मी पुनरपी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करीत असतो आणि कार्याला सुरुवात करीत असतो. आता ह्याच्या अनुषंगाने आपल्याला जर बघायचं असेल तर जन्मकुंडली यथायोग्य पाहिजे. जन्मकुंडली जर चुकली तर मग सगळंच चुकणार आहे. निदान चुकलं तर मग औषधी चुकणार आहे आणि मग आपल्याला आरोग्य लाभणार नाही. तसंच ज्योतिषशास्त्राचं पण आहे. योग्य कुंडली काढून योग्य मार्गदर्शन आपल्याला होत असते. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी. 98 500 1555 8. पुढचा व्हिडिओ आपण पुन्हा बघूया.